सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळ पडलेला आहे. आपण बघितलं असाल की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एलईडी लाईट ज्या आहेत त्या एलईडी लाईटच्या माध्यमातून दिवसा जेवढा उजेड असतो तसा रात्रीचा संध्याकाळचा समुद्र किनाऱ्यावर पूर्णपणे उजेड असतो. एलईडीला पूर्णपणे बंदी असताना सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणा आमच्या मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचे सगळे मासे खरवडून नेलेले आहेत. आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमार असतील, छोटे ट्रॉलर असतील, यांना या दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे. त्याचबरोबर एकीकडे मत्स्यमंत्री सांगतायत की दुप्पट उत्पादन आपण निर्यात केलंय, परंतु हे निर्यात केलेलं उत्पन्न हे एलईडी धारकांनी पकडून हे केलेलं आहे, बाजारात आणलेलं आहे. आणि त्यामुळे आपण जर आज बाजारामध्ये बघितलं तरी माशा बाजारात शिल्लक राहिलेला नाहीये. त्याचबरोबर डिझेलचे दर आहेत, ते डिझेलचे दर सुद्धा भीक नको पण कुत्रावर अशी मच्छीमारांची अवस्था झालेली सरकारने करून ठेवली आहे. कारण एकीकडे 90 ते 93 रुपयाने पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असताना आता मच्छीमारांना कमर्शियल मध्ये त्यांना आणलेलं असल्यामुळे 145 रुपये दर झालाय आणि त्यातले फक्त 25 रुपये त्यांना 2-3 महिन्याने पाठी मिळणार आहे. आणि ह्या सगळ्याचा मच्छीमारांच्या अर्थकारणावर उपासमारीची वेळ आता आलेली आहे. या संदर्भात स्थानिक मच्छीमारांनी गेले 8-15 दिवस आंदोलन करतायत आणि त्यांच्या आंदोलनाला वाचा फोडण्याचं काम आम्ही उद्या मोर्चाच्या निमित्ताने करणार आहोत. त्याचबरोबर या जिल्ह्यातील मत्स्यमंत्री असतील त्या घोषणा करून सध्या वस्तुस्थिती मात्र एलईडीच्या विरोधात कुठली कारवाई केली नाही. अधिकारी सांगतायत की आम्ही कारवाई केली तर स्थानिक आमदार आहेत ते त्यांना सोडायला सांगतायत. आज एलईडी धारकांच्या मालवणातील नगरसेवक असू दे, देवगडातील नगरसेवक यांचे फोटो यांच्यावर आहेत, तर त्यांची कशी हिंमत होणार आहे. त्याचबरोबर निलेश राणे हे माझ्यावर टीका करतायत. आमचा विरोधाला विरोध नसतो, तर जे आंबा काजूच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलंय त्यांना आम्ही आंदोलनाचं नेतृत्व केलंय. कारण वाळू बेकायदेशीर वाळू चालली आहे त्याच्या आंदोलनाला आमची नेतृत्व केलंय. आज मच्छीमारांनी जे आंदोलन केले त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे विरोधाला विरोध करण्याचं कारण नाही. खरं तर तुम्ही आपल्या वडिलांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलात आणि आमदार झालात, आर्थिक गणितं तुम्ही केलीत हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर एवढं करून माझ्यातले अनेक कार्यकर्ते सत्तेच्या आमिषाने फोडून सुद्धा कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मला 49,000 पैकी जास्त निवड फक्त आणि फक्त मशालवर मिळालेली आहे. त्यामुळे माझा विरोधाला विरोध नाही, तर लोकांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मी लोकांच्या माध्यमातून रस्त्यावर आणणार आहे. आणि तसाच उद्याचा मोर्चा आहे. आमच्या कोणाच्या विरोधात सुद्धा मोर्चा नाही. आमच्या स्थानिक मच्छीमारांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी मी नसताना 10 तारीख ठरवली होती. आमच्या नारायणांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर उद्याचे मुख्यमंत्री येत आहेत, त्यांच्याकडनं आमच्या काही अपेक्षा आता राहिल्या नाहीत. कारण आम्ही स्वतः त्यांना भेटलो होतो. आंबा आणि काजूची नुकसान भरपाई त्यांनी जाहीर करतो म्हणून सांगितली होती. संत्र्याला 2 लाखापेक्षा जास्त नुकसान भरपाई 4-5 वर्षापूर्वी जाहीर झाली होती आणि आम्हाला फक्त 22,000 रुपये नुकसान भरपाई झालेली आहे. आणि त्यामुळे या सरकारचा उद्या येत आहेत मुख्यमंत्री, पण आमच्या त्यांच्याकडे काही अपेक्षा नाहीत. आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या वतीने करत आहोत.